बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसणार आहे. आत्तापर्यंत आपण इकडे मालिकेमध्ये पाहत आहोत की आता धोंड्या दारू पित नाहीये म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यांनी धोंड्याला दारू पाजायची म्हणजे पाजायचीच असं आता ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी मात्र आता इकडे धोंड्याला दारू पाजण्यासाठी दत्ता आणि सुली यांनी आता खूप मोठं नाटक सुरू केलेलं आहे. ज्या वेळेला धोंड्याला दारू पाजण्यासाठी नाटक सुरू केलंय आणि त्याच वेळेला मात्र आता अवनीला हा सगळा प्रकार समजल्यावरती मात्र अवनीने इकडे ठरवलंय की या सगळ्यामध्ये जे कोणी धोंड्याला दारू पाजण्यासाठी प्रयत्न करतोय त्यांना मात्र अशा पद्धतीने धडा शिकवायचा आणि त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं, काय पोचायचं सगळं अवनीने ठरवलंय. आणि तिला समजलंय की हे सगळं दत्ता आणि सुलूचं कारस्थान आहे. मग काय, पेटून उठलेल्या अवनीने काठी काढत या दोघांची वरात काढले आणि आता या दोघांना चांगलाच धडा शिकवलाय. पण या सगळ्यामध्ये मात्र आता धोंडी अण्णांना खूप मोठा भूतकाळ सुद्धा उलगडलेला आहे. काय घडलंय, अवनीने असं काय केलंय सविस्तरपणे पाहू. आता मात्र आपण पाहिलं की चहा नको म्हणून आता धोंडी अण्णा अवनीकडे चहा परत देतात आणि आता त्यांचं लक्ष त्या दारूच्या बॉटलकडेच आहे. काहीही झालं तरी सुद्धा दारूची बॉटल आता प्यायल्याशिवाय त्यांच्या मनाला मात्र आता समाधान काही मिळणार नसतं. आणि त्यामुळे धोंडी अण्णा मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये विचार करतायत काही झालं तरी सुद्धा दारू पिऊ की नको पिऊ. जरी त्यांचं मन आता त्यांना सांगत असलं की दारू पिऊया, पण तरी सुद्धा त्यांना आता अवनीचा विचार येतोय. अवनीला काय वाटेल, अवनी काय विचार करेल असं म्हणत मात्र आता धोंडी अण्णा विचार करत असताना मात्र आता ते दारूकडे वळतातच. इकडे अवनी पाहतीये काहीतरी म्हणजे आता अण्णांचं चाललंय, पण काय चाललंय हे काही तिला कळायला मार्ग नाहीये. आणि या सगळ्यामध्ये ती आता विचारच करत बसलेली आहे. बरं, जोपर्यंत हे सगळं होतंय आणि तोपर्यंत मात्र आता म्हणजे सुलू आणि दत्ता हे बाहेरून सुली आता सांगायला लागते, काय रे त्याला आता दारू दिलीस का? आणि त्यावरती मात्र आता लगेचच तो सांगायला लागतोय, हो दारू तर मी त्याला दिलेली आहे, पण आता त्याच्यावरती आहे त्याने ती दारू प्यायले नाही प्यायले मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगायला लागते ते काही नाहीये, जाऊन टोकून बघ तरी ये. यावरती तो सांगायला लागतो, नाही त्याची काही गरज नाही वाटत आहे मला. म्हणजे त्याच्या हातामध्ये एकदा का दारूची बाटली आता गेली की तो पिणार नाही, असं कधीतरी होईल का सांग बरं तू. आणि असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय ती म्हणजे ठीक आहे मी एकदा बघून तर येते. पण का कुणास ठाऊक अवनीला या सगळ्यामध्ये काहीतरी डाऊट आलाय. आणि अवनी आता त्यांच्या गोष्टी ऐकताना तिला विचारणार, अच्छा म्हणजे यांनी असा काहीतरी ट्रॅप रचलाय आणि आता अण्णांच्या हातामध्ये दारू आणून दिले. नाही काहीतरी गडबड आहे, मला या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. म्हणून आता इकडे अवनी रूम मध्ये दारू चेक करण्यासाठी येते. बरं, तोपर्यंत आपण पाहिले की पायल आता आलेली आहे, ती म्हणजे गॅरेजवरती. ज्या वेळेला पायल आता गॅरेजवरती येते आणि त्यावेळेला पायल मात्र इकडे आता सांगायला लागते की म्हणजे पाम्या मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि त्यावेळेला मात्र आता पाम्या इकडे सांगायला लागतो, काय बोलायचंय काय तुला? आणि त्यावरती ती सांगायला लागते, हे बघ तू मला प्रॉमिस केलं होतंस की जर का मी या सगळ्यामध्ये तुझी आता मदत केली तर तू मला मात्र आता म्हणजे त्या डॉली सोबत तू ब्रेकअप करशील. यावरती तो सांगायला लागतो, डॉली सोबत मी आता ब्रेकअप करू शकत नाहीये. आणि यावरती ती म्हणते, तू माझं मन आता मोडलेलं आहेस, काही झालं तरी तुला माफी देणार नाहीये मी. आणि त्यावरती तो म्हणतो, कुणाला पाहिजे तुझी माफी? मुळातच तू आता म्हणजे तुला माफी केलीस काय आणि नाही केलीस काय मला आता काही फरक पडत नाहीये. यावरती ती म्हणते, म्हणजे तू माझा विश्वासघात केलेला आहेस ना? आणि असं म्हटल्यावर ती मात्र आता तो सांगायला लागतो, हे बघ म्हणजे मी डॉलीशिवाय नाही जगू शकत. मी ठरवलं होतं की तुला आता म्हणजे तू जे काही म्हणतेस ते ऐकायचं किंवा आता तुझं या सगळ्यामध्ये सगळं म्हणणं हे करायचं, पण या सगळ्यामध्ये आत्ता तरी सध्या माझ्याकडे तिच्याशिवाय म्हणजे मी तिच्याशिवाय जगण्याचा विचारच नाही ना करू शकत. म्हणून तुला सांगतोय प्लीज या सगळ्यामध्ये मला आता माफ कर, मी नाही तुला हे करू शकत. आणि मात्र आता इकडे रडायला लागते पायल, ठीक आहे तुला नसेल माझं ऐकायचं तर नको ऐकूस, पण आता या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा मी तुला आता धोंडी आणण्यात इथे बाजूला असलेली ती आता दारूची बॉटल आपल्या हातात घेतात.
ज्या वेळेला धोंडी अण्णा मात्र आता ती दारूची बॉटल आपल्या हातात घेतात आणि त्याच वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये लगेचच इकडे अवनी बाहेर आलेली आहे. अवनी ज्या वेळेला मात्र आता बाहेर येते आणि त्याच वेळेला अवनी आता लगेचच इकडे सांगायला लागते, अण्णा अहो काय चाललंय तुमचं. तोपर्यंत धोंडी आता ती दारूची बॉटल एका साईडला आणि एका साईडला ग्लास घेऊन ते बसलेले असतात आणि ग्लास घेऊन मात्र आता ते इकडे विचार करतात, काय करू काय करू काय करू. आणि त्याच वेळेला मात्र आता ताबडतोब ती अवनी तिकडे येते. अवनी तिकडे आल्यावरती मात्र आता लगेचच अण्णा ती बॉटल लपवतात आणि लगेचच अवनी आता सांगायला लागते, अण्णा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी मला सत्य समजलेलं आहे. आणि त्यावरती मात्र आता धोंडी तात्या म्हणाला, तुला काय सत्य समजलंय, कशाबद्दल बोलतेस तू. आणि त्यावरती अवनी आता सांगायला लागते, मगाशी जे लोक आले होती त्यांनी आता तुम्हाला काय दिलंय. यावरती ते म्हणतात, कुठं काय. अवनी म्हणते, खोटं बोलू नका, बघू तुमच्या हातात काय आहे असं म्हण. अवनी आता सांगायला लागते, मगाशी त्या लोकांनी तुम्हाला दारूची बाटली आणून दिली होती का. यावरती मात्र आता धोंडीला ते सांगायला लागतात, अवनी खरं सांगू का तर आधी मी खरंच दारू पित नव्हतो, पण ज्या वेळेपासून मात्र आता इकडे माझी बायको गेली ना त्यावेळेपासून आता मी दारू प्यायला लागलो. यावरती अवनी विचारलं लागते, अण्णा जर का तुम्हाला आता वाईट वाटणार नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का. आणि त्यावरती मात्र आता इकडे अवनीला ते म्हणतात, विचार ना, म्हणजे तुला त्याच्या सगळ्यामध्ये विचारण्याची काय गरज पडले. यावरती मात्र आता अवनी सांगायला लागते, म्हणजे या सगळ्यांची आई तुमची बायको कशामुळे गेली. यावरती अण्णा सांगतात, नको तो कटू विषय, म्हणजे खरं तर मीच तिला मारलं असं तुझ्यापर्यंत सुद्धा बातमी आली असेल, पण खरं सांगू का तर मी काहीच नाही केलेलं आहे. आणि तेच दुःख पचवण्यासाठी आज तागायत मी या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे या सगळ्यातून सफर करतोय, काय सांगू तुला असं म्हणत मात्र आता अवनीला ते आता आपली स्टोरी सांगायला लागतात. खरं तर या सगळ्यामध्ये मला आता अडकवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही आहे, तर हे सुली आणि आता दत्ता आहे. यावरती अवनी सांगायला लागते, मी तुम्हाला काय सांगते ते ऐका अण्णा. आत्ता सुद्धा मी ज्या वेळेला तिकडे गेले होते ना त्यावेळेला ते दोघं जण बोलत होते की म्हणजे हा दारू प्यायला लागला का. यावरती तो म्हणतो, काय म्हणजे मुद्दाम ह्या दोघांनी पाठवलं होतं. यावरती अवनी म्हणते, हो, आणि आत्ता तुम्ही विचार करा की या सगळ्यामध्ये त्यांनी तुम्हाला हे सगळं पाठवलंय आणि आता तुम्ही दारू पिणार, म्हणजे त्यांचा हेतू एक प्रकारे तुम्ही आता सफल करताय नाही का. आणि यावरती ते म्हणतात, असं असेल तर आत्ताच्या आत्ता मी या सगळ्यामध्ये ताबडतोब ही दारूची बॉटल फोडून टाकतो असं म्हणत लगेचच ती दारूची बॉटल आता फोडून टाकण्यात आलेली आहे. आणि दारूची बॉटल आता फोडून इकडे आता लगेचच तो सांगतो, ते काही नाहीये, यांचा बदला घेतलाच पाहिजे. अवनी सांगते, तुम्ही कशाला, मी इथे बसलेली आहे की नाही, मी त्यांचा बदला आता घेतल्याशिवाय काही सोडणार नाहीये. बरं तोपर्यंत सगळी पोरं घरी आणि आता काय झालं अवनी मॅडम, काय झालं म्हणून आता यशा विचारायला लागलाय. यशाला मात्र आता अवनी घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते. अवनी आता सांगायला लागते, म्हणजे इथे दारूच्या बाटल्या घेऊन या दोघांनी इकडे पाठवलं होतं अण्णांना दारू पिण्यासाठी. अण्णा दारू पित नाहीयेत म्हटल्यावरती मात्र आता त्यांनी इकडे मुद्दाम अशी माणसं पाठवली जेणेकरून अण्णांनी दारू प्यावी. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो, तो म्हणजे राजा, म्हणजे झालं अण्णांचा उपवास तुटला, अण्णा दारू प्यायला लागले. यावरती अण्णा म्हणतात, नाही, सुनबाईने माझं अक्कल ठिकाणावरती आली, म्हणजे मुळातच सुलू आणि दत्ता यांनी दारू पाठवले हे मला माहीतच नव्हतं. सुनबाईने मला सांगितलं ना म्हणूनच मी हे सगळं केलं आणि म्हणून मी नाही प्यायलो. यावरती आता इकडे यशा आणि राजा चिडले, ते काही नाहीये, आज काकाला आणि आत्याला चांगला धडा शिकवायची वेळ आलेली आहे असं म्हणत ते दोघं जण मात्र आता तिकडे धावत पळत निघालेत. अवनी सांगते, तुम्ही थांबा, मी आहे ना, मी त्या दोघांना धडा शिकवते असं. अवनी आता इकडे या दोघांच्या घरी आले आणि त्याच वेळेला तिकडे आता नमी आलेली आहे आणि नमी सांगते, अवनी तू विचार करतेस ते आता एकदम बरोबर विचार करत आहेस असं म्हटल्यावरती मात्र आता हातात काठी घेऊन अवनी त्यांच्या मागावर लागलेली आहे. आणि तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही आता काहीही कराल आणि आम्ही गप्प बसू का, ते काही नाहीये, तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही केलं. आणि त्यानंतर मात्र आता लगेचच हातातली काठी घेऊन त्या दोघांना पळून मात्र आता अवनी मारायला लागते. इकडे दोघं जण चांगलेच घाबरलेले आहेत, नक्की काय चाललंय दोघांना काही कळत नाहीये. आणि त्याच वेळेला मात्र आता धोंडीचा त्या सांगायला लागतात, दानगटांची
सून आता शोभते करी आणि अवनी सांगते पुन्हा जर का माझ्या सासऱ्यांना दारू पाजण्यासाठी जर का तुम्ही इकडे हे केलं तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत अवनीने त्या दोघांना चांगलाच आता फटकारा दिलेला आहे आणि दोघ जण हातापाया पडत आता घरातनच आपल्याच घरातनं पसार होत चाललेले आहेत. दानगटांच्या सुनेला शोभेल असं वर्तन अवनीने आज केलेलं आहे हे पाहून धोंडी अण्णा खुश झालेत.